नमस्कार मंडळी, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजश्री तपासे व्लॉग. तर मंडळी, मी तुमच्यासोबत खूप काही शेअर करत असते लाईफस्टाईलबद्दल, रेसिपीबद्दल. वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर करत असते, जे मी स्वतः रिअलमध्ये अनुभवते त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. तर इथे मी स्टार्ट करत आहे माझ्या मम्मीच्या ओटी भरण्यासाठी. तर आदल्या दिवशीच आम्ही आलो होतो गावावरून. तुम्हाला तर ती व्हिडिओज तुम्हाला खूप आवडले आणि खूप तुम्ही त्याला भरभरून प्रेम दिलं आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. आता इथे मी मम्मीची ओटी भरायला घेतली आहे आणि कधीपासून तयारी आवरून ठेवलं होतं मी आणि कोमलने देखील. पण आम्ही प्लॅन केला होता की गावाला जाऊन आपण चौघी बहिणीने सोबत करूयात, पण घाई गडबडमुळे ते तसंच राहून गेलं. मग दीदीने आणि धनूने तिकडे भरून घेतली ओटी आणि इकडे आलेच मी आणि कोमलने भरून घेतली. तर अशा प्रकारे मी साडी वगैरे आणली होती, सगळं सामान सुहासनीचं. आणि पहिल्यांदा असा आईला मान मिळतो जो आपण मुलीने करू शकतो. किती खूप आणि भाग्यवान गोष्ट आहे ही. तर इथे मी मम्मीसाठी सिंपल अशी, जो मम्मीकडे कलर नसेल अशी साडी मी घेऊन आली. बाकी सगळं सामान, सौभाग्याचं लेणं, एक आंबा, असं म्हणजे कोणतंही फळ वगैरे ठेवतातच, अशा प्रकारे मी मम्मीला ओटीमध्ये दिलं आहे. आणि मम्मीला जे सामान खूप आवडतं ते असं छान ब्रँडेड प्रोडक्टचेच दिले आहे, जे तिला खूप आवडतात. तर तिला एक पावडर खूप आवडली आहे, ती देखील मी तिला देणार आहे गेल्यास कधी. आणि ही कोमलने आणलेली साडी आहे आणि कोमल आता वटी भरण्यासाठी घेणार आहे. तिचं पण लहान मुलं असल्यामुळे तिला देखील लवकर म्हणजे ना टाईम मिळत नाही, तरीही ती सर्व आवरून पटपट आम्ही करून घेतलं. तर इथे ना खूप छान असं मम्मीला फील झालं असेल. पण मला असं वाटतं घरात सगळेजण एकत्र होते, गप्पा हसणं, आनंदाची क्षण सुरू होते, पण मनाच्या जिव्हाळा लावण्यासाठी निरूपाची हुरहुर लागली होती. हळूहळू जाण्याची वेळ जवळ आली आणि मला वाटतं कोणाची तिला गरज देखील आहे तोपर्यंत आपलं माहेर जणांना असं वाटतं की आता बघा माझी मम्मी म्हणून आपण आहोत आणि म्हणजे खुशीने आणि आनंदाने माणूस खराब झाली आहे. नंतर आता माझं तर निघण्याचा टाइम झाला नाही, पण सध्या तर मम्मी पप्पा आहेत किंवा बहीण भाऊ आहेत, एकोप्याने राहतात, ते महत्त्वाचं आहे. आणि आमची भावंड आम्ही खूप एकोप्याने आणि खूप सुंदर असं राहतो. आमच्या इकडे खूप म्हणतात की किती सुंदर तुम्ही लोक राहतात. आणि आता माझी बहीण म्हणजे आधी तुम्हाला दाखवण्यात आला आहे की धनूला आधी सोडलं, त्यानंतर दीदीला देखील सोडलं. आता इथे मी सुरू होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात निरोपाची हुरहुर लागली होती. गाडीत सामान ठेवला आणि निरोप घ्यायला सुरुवात झाली. आई बाबा, माझे दोन्ही भाऊ, माझी लाडकी बहीण, नुकतीच जन्मलेलं तिचं छोटंसं बाळ, सगळ्यांना सोडून जाताना मन खूप भरून आलं. अश्रू थांबवायचा प्रयत्न करत होते, पण ते अनावर झाले. आईबाबांच्या डोळ्यात प्रेम आणि काळजी पाहून मन अजून भरून आलं. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. आता पुन्हा कधी भेट होईल, कधी माहेर येता येईल, हा विचार सतत मनात येत होता. फिरत नका जाऊ, एकटे एकटे नीट जा, मम्मीला परेशान करू नका. जा बस तुला पण घेईन गाडी. 3751 ये बाबा, दोघाला गाडी घे. मम्मीला सपू नका. बाय बाय बाय. काळजी घे. फोन कर पोचल्यावर. जा सांभाळून ना, नीट जा. डोक्या रुचू मस्ती नको करू. हा डोक्या का रडायला का सतू नका मम्मीला. शाळेत जा बाळा. आता शाळेत जाशील ना तू? डोक्याला मग काहीतरी घेऊन येतो. हो डोकं, शाळेत जा. हा, शिकायचं चांगलं. म्हणून तू परत आल्यावर तुला रिमोट कंट्रोलची गाडी घेऊ. हा जा बस सांभाळून. बस, बसून घे, बसून घे. शब्बाश, शहाणा बाळ, शहाणा आहे बाळ आमचं. रडू नको. बाय बाबू. गुड बॉय ना. बाय बाबू. हे डोकू, बाय. सेकंड डे. वाव, गुड गुड मारेगा. गुड. ए तू नको जास्त मम्मीला. काय डुगू आणि नीट राहायचं, गाणी ऐकायचं.
जा सावकाश सांभाळून बॅग उतराय हा डुगू रोचूच ना बाय जा सांभाळून बॅग उतराय त्यांना बोल. हा हा येते ते तू काळजी घे टेन्शन घेऊ नको कसलं जा नीट जा जा सांभाळून माहेर म्हणजे एक घर नसतं, ती आपल्या आयुष्याची सर्वात सुंदर आठवण असते. मन जड झालं असलं तरीही सगळ्यांच्या प्रेमाच्या आठवणी घेऊन आम्ही आमच्या सासरी परत निघालो. तुम्ही तुमच्या माहेरच्या किंवा आईवडिलांच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत मस्त राहा, एन्जॉय करा, छान राहा, आनंदी राहा आणि अशा आठवणी वेगवेगळ्या जोपासत राहा. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटते पुन्हा माझ्या सासरचा ब्लॉग घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.